महिला भगिनी, व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षांचे पदाधिकारी, सर्व समाजाचे नेते आणि उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, वेळ खूप झालेला आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी आपली पहिली ऐतिहासिक सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीच्या संदर्भामध्ये चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झाल्या। या चर्चेमध्ये गेल्या दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी आघाडी जाहीर केली आणि अगदी शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली। खरं म्हणजे युती कशी झाली, का झाली, त्या पाठीमागे अनेक इतिहास मी त्यात खोलात जाणार नाही, नंतर कधीतरी बोलेन। परंतु जेव्हा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीचा प्रश्न आला तेव्हा दोन उमेदवार या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या वतीने आपल्या समोर आज आलेले आहेत। त्यामध्ये जेव्हा ह्या उमेदवारी घोषित झाल्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, मित्रांच्या आग्रहाखातर आणि जनतेच्या आग्रहाखातर जेव्हा मी अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा जाणीवपूर्वक या लोकसभा मतदारसंघामध्ये संभ्रमाचं वातावरण कसं निर्माण होईल, लोकांच्या मनामध्ये प्रश्न कसे निर्माण होतील, या निवडणुकीला वेगळं वळण कसं लावलं जाईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले। त्यामध्ये भुजबळांनी कोकाटे साहेबांना उभं केलंय, हा एक प्रचार। दुसरा प्रचार हे 12 तारखेपर्यंत टिकणार नाही, 12 तारखेला सरकारशी तोडजोड करतील आणि 12 तारखेच्या आत हे या ठिकाणी माघार घेतील। त्यामुळे कोणी गंभीररित्या या निवडणुकीवर कधी चर्चा केली नाही आणि मी तेव्हाच सांगितलं की मी माझं सविस्तर विवेचन, सविस्तर भूमिका ही मी या ठिकाणी आज 9 तारखेच्या सभेमध्ये मांडणार आहे। भुजबळांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। माझे आणि भुजबळांचे वैचारिक मतभेद आहेत, राजकीय मतभेद आहेत, त्यांचं माझं वैयक्तिक काही घेणं देणं माझ्या मांडाला मान नाही, परंतु त्यांच्या विचाराशी मी अजिबात संमत नाही। जातीवादी राजकारणाचा आराखडा या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही निवडणुकीचे गणित करत असाल तर ते काही योग्य होणार नाही, ते व्यवस्थित नाही, ते समाजाच्या हिताचं नाही, असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे। आणि निवडणुकीमध्ये उमेदवार देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण, अनेक इच्छुक लोक या ठिकाणी बाशिंग बांधून बसले होते, पण राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, शिवसेना आणि भाजपचा उमेदवार कोण, हे 4-6 महिन्यापूर्वी अगोदरच ठरलेलं होतं। कोणत्याही परिस्थितीमध्ये भुजबळांच्या पुतण्यालाच उमेदवारी मिळणार होती। त्याचं कारण पवार साहेबांचे भुजबळच्या समोर काही चालत नाही। अनेक लोक जाऊन आली की साहेब समीर भाऊ चालणार नाही, समीर भाऊचं कर्तृत्व नाही, समीर भाऊची प्रतिमा नाही, तो लोकांकडे पाहून हसत नाही, तो रागावला का नाही ते कळत नाही, तो काम करतो का नाही ते समजत नाही। लोकांनी त्यांना कशी काय मतं द्यावी, आम्ही तरी का द्यावी मतं? त्यामुळे हा उमेदवारच चालणार नाही, तुम्ही कशाला आग्रह करतात? पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये मोगल साम्राज्यामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गावागावामध्ये दिवाबत्ती लावण्यासाठी गावात एक माणूस नेमला जायचा आणि त्याला काही जमीन दिली जायची करायला. 100-200 एकर जमीन तुला गावातली दिवाबत्ती करायची. तसं भुजबळांना दिवाबत्ती करायला नाशिक जिल्हा अनुदान दिलेलं आहे. त्यामुळं ही सगळं संस्थान हे भुजबळांच्या नावावर आहे. भुजबळांच्या उमेदवारीमध्ये बदल होणार नाही हे भुजबळांना माहिती होतं आणि म्हणून भुजबळांनी शिवसेनेचा कोण उमेदवार पाहिजे त्यामध्ये अभ्यास केला. सर्वात लवकर आणि सर्वात कमी मताने पडलेला उमेदवार कोण? कारण या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये परंपरा आहे की खासदार रिपीट होत नाही. आपाने काही कामं केली नाही, आपाबरोबर संघटना नाही, आपावर शेतकरी नाराज, आपावर कामगार नाराज, याला मतं मिळणार नाही. म्हणून मग हा उमेदवार उद्धव ठाकरेकडनं मागून घेतला. गोडसे हा भुजबळांचा उमेदवार आहे, लक्षात ठेवा. भुजबळ आपल्या सोयीचं राजकारण करतात हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. भुजबळ या जिल्ह्यातले कात्रूची आहेत. सगळ्या महाराष्ट्राची मॅनेजमेंट भुजबळ करतात. मातोश्रीवर जेवायला जातात, राजसाहेबांना भेटायला जातात, पंकजाताईला भेटायला जातात. हे राष्ट्रवादी पक्षामध्ये आणि यांचे संबंध दुसऱ्या पक्षामध्ये. यांना पाहिजे ते करतात आणि उद्धव ठाकरे साहेबांकडनं त्यांनी हा उमेदवार मागून घेतलाय. त्यांना माहिती आहे विजू आप्पा करंजकर उमेदवार आला असता तर आपल्याला डुजर झाला असता, कोकाटे उमेदवार आला असता तर आपलं डिपॉझिट जप्त झालं असतं. आणि म्हणून भुजबळांनी आपल्या सोयीची आपल्या आवडीची उमेदवारी हे गोडसेच्या रूपाने त्यांच्या समोर आणली. मित्र, ठाकरे आणि भुजबळ दोघं जण मॅनेजमेंट करताय सगळे. या दोघांनी नाशिक जिल्ह्याला गृहीत धरलेलं आहे. या दोघांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरून या ठिकाणी निर्णय घेतले. आणि मग गोडसे आणि कोकाटे दोन झाले तर काय? मग भुजबळांच्या ओबीसी मताचं काय? कुठल्या ओबीसी? भुजबळ साहेब ओबीसी नाव सांगाल का मला तुम्ही एकदा? एक तरी दाखवा. एखादा धनगर समाजाचा, एखादा वंजारी समाजाचा, एखादा माळी समाजाचा, एखादा इतर कुठलाही आदिवासी समाजाचा, कुठल्या तरी माणसाचं नाव सांगा की जो तुम्ही ओबीसीच्या नावाखाली मोठा केलाय. तुमची ओबीसीची व्याख्या म्हणजे छगनराव भुजबळ, समीर भुजबळ, त्यांच्यावर फ्री मिळालेला पंकज भुजबळ आणि पुन्हा आता नंतर शेबाले त्याचं नाव पुढे यायला लागलं. याच्या पलीकडे तुम्हाला काय एखादा ओबीसी दिसत नाही? अरे गजानन शेलार तिली समाजाचा, त्याचा विचार करा. दुसऱ्या एखाद्या ओबीसीला द्या. आम्ही 100% थांबलो असतो. ओबीसी आम्ही मोठे केले. ओबीसीच्या मागे आम्ही राहतो. आणि शिवसेना कुठल्या अधिकाराने म्हणते की मराठाच्या मताचं विभाजन होईल? तुम्हाला काय अधिकार आहे शिवसेनेला मराठाच्या मताच्या अधिकाराचा संदर्भ बोलण्याचा? मराठा क्रांती मोर्चामध्ये 75 वर्षाच्या महिला लहान लहान नातवांना घेऊन पायी फिरत होत्या. घरादारातून लोक मंडळी बाहेर पडत होती. तुमचे काय कॉमेंटचे शिवसेनेचे मोठा मोर्चा? तुमच्या या मतांवर अधिकार काय? तुम्ही कसे सांगू शकता की तुमच्या मतामध्ये विभाजन होणार आहे? तुम्ही कुठल्याच समाजासाठी काम करत नाही. तुम्ही तुमच्या दोघांच्या सोयीने राजकारण करतात. त्यामुळे या दोन्ही समाजाच्या लोकांनी जातीवादाचं रूप घेऊन आपल्या समोर आले. भुजबळ साहेब, हेमंत आप्पा, तुमचे विचारही तुमच्या उंची एवढेच खुजे आहेत. तुमच्या आणि आमच्या विचाराचे बरोबर होऊ शकत नाही. होय, मी मराठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मराठा आहे. होय, मी माळी आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचा माळी आहे. होय, मी धनगर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच्या विचाराचा धनगर आहे. होय, मी मुस्लिम आहे. अब्दुल कलाम आझादांच्या विचाराचा मुस्लिम आहे. होय, मी आदिवासी आहे. बिरसा मुंडा
आणि राघोजी भांगरेच्या क्रांतिकारी विचाराचा मी आदिवासी आहे. होय, मी वंजारी आहे. मी वसंतराव नायकांच्या विचाराचा वंजारी आहे. होय, मी दलित आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा दलित आहे. होय, मी भिल्ल आहे. मी सुतार आहे. मी ठाकर आहे. मी लोहार आहे. मी 18 पगड जातीचा आहे. मी 12 बलुतेदारांचा आहे. त्यांच्या विचाराचा मी आहे. माझ्या शरीरावर जाऊ नका. माणसाचा जन्म कुठे होतो ते कोणाच्या हातात नसतं. आणि जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली तुम्ही निवडणुका लढणार असाल तर खबरदार. अशा पद्धतीने तुम्हाला राजकारण करता येणार नाही. फक्त आणि फक्त विकासावर बोला. जातीवर बोलू नका. जातीचं राजकारण खूप झालंय. आता ही दोघे माणसं ठाकरे आणि भुजबळ ढोंग करताय. लबाड लांड ढोंग करताय. निवडून यायचं सोंग करताय. हे ढोंगी माणसं आहे दोन्ही पण. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशत या जोरावरती तुम्ही या नाशिकच्या जनतेला विठ्ठल स्वरूप पाहताय. नाशिकची जनता एवढी दूधखुळी नाही. नाशिकच्या जनतेला सगळं कळतंय. त्यामुळे आपण सर्वांनी विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. 8 दिवस झाले विकासाच्या मुद्द्यावर काय बोलतात ते. समीर भुजबळ म्हणतो आम्ही विमानतळ बांधलं आणि आपण सारखं आकाशकडे पाहतो. आलं का विमान, गेलं का विमान, आलं का विमान, गेलं विमान. 5 वर्ष आकाशात विमानच पाहतोय आपण. अरे आपण विमान गेलं खाली. 1 कोटी लोकसंख्या या जिल्ह्याची. 4-5 हजार लोक फक्त विमानाने प्रवास करणार आहे. खाली लोकांना खायला अन्न नाही. शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली. कामगार देशोधडीला लागले. कोणाला काम नाही, उद्योग राहिले नाही, बेरोजगारांना रोजगार नाही. आणि तू सारखा आकाशकडे पाहून विमानाकडे पाहतोय. कधी विमान खाली उतरल. तुझ्या आप्पा करत त्याला म्हणजे आप्पा विमान काय येत नाही बा. थांबा म्हणे ढगाच्या गाडी. कुठं ढगात विमान जाऊन बसलं. आप्पावर पाहतोय ढगात विमान. बरं एकदाच आदळलं तर भुजबळ साहेब म्हणतात माया वाट्यावर पडलं. वाट्या भुजबळचा, विमान आप्पाचं, मतदारसंघ हरिश्चंद्र चव्हाणचा. यांचं काय कर्तृत्व आहे. शासकीय कृषी महाविद्यालयासाठी प्रयत्न केले. पहिले 3 वर्ष पत्रव्यानात घालवले. उर्वरित 2 वर्ष विमानात घालवले. पत्र दिलं का फोटो लगेच पेपरला बातमी. पत्र दिलं की फोटो लगेच पेपरला बातमी. आमचे पत्रकार मिळत आहेत. विकास दिसेना, हाताला लागेना आणि विकासाच्या नावावर हे निवडणुका लढवायला निघाले. समीर भाऊ म्हणतात की 5 वर्षात केलं काय. अहो भाऊ, त्यांनी 5 वर्षात नाही केलं. पण तुम्ही 15 वर्ष कुठं, तुम्ही काय केलं 15 वर्षात. बरं, भुजबळांनी विमानतळ बांधलं. समीर भाऊ म्हणतो मी बांधलं. भुजबळांनी रस्ता केला. समीर भाऊ म्हणतो मीच केला. खासदारांचा निधी, केंद्र सरकारचा निधी, राज्य सरकारचा निधी हा वेगळा निधी. तुमचं काय एकच पॅकेज आहे का कुटुंबाचा, भुजबळ कुटुंबाचं. कोणी केलं का सगळ्यांनी वाटून घ्यायचं. म्हणजे भुजबळ साहेबांनी काम केलं की पंकज म्हणणार मीच केलं, समीर भाऊ म्हणणार मीच केलं. अरे पण तुम्ही तुमचे काम वाटून घ्या. तुम्हाला या जिल्ह्याने 2 आमदार, 1 खासदार, मंत्रीपद, मुख्यमंत्री पदापर्यंत गेले तुम्ही. आता काय राहिलंय. एकच पायरी राहिली. किती गुन्हेगारी होती. आता काय आहे, बायाच्या गळ्यातले मंगळसूत्र जात नाही. आता काय चेन स्नॅचिंग होत नाही. कुठे आहे हा दहशतवाद, काय होतं. आणि अशा पद्धतीने पाठीमागे वळून आपलं कर्म बघा. आमचा विरोध दहशतवादाला आहे. आमचा विरोध भ्रष्टाचाराला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीवरती तुमच्या भूमिका आम्हाला मान्य नाही. भुजबळ साहेब काय म्हणतात परवा, मी 1 पैसा खाल्ला नाही. 100 कोटी रुपयाचं महाराष्ट्र बांधलं, न्याय पैशाला हात लावला नाही. अरे कोण न्याय पैसे देत आहे. आता का न्याय पैसे दिवस राहिले का भुजबळ साहेब. आता टँकरचे दिवस आले, पोट्याचे दिवस आले, याचे दिवस आले.
जर तुम्ही एक पैसा खाल्ला नाही, भुजबळ साहेब तुमचा जो महामंत्र आहे तेवढा कृपया मला द्याल का? डोक्यावर पाटी घेऊन भाजी विकणारा माणूस 50,000 कोटीचा मालक कसा होऊ शकतो हे सूत्र मला सांगाल का? मला वाटतं मोठं व्हायचंय, मला नाही वाटत मला पैसे मिळावे भुजबळ साहेबांसारखा 200 कोटीचा बंगला व्हावा, बाकी सगळे कार्यकर्ते उन्हातानामध्ये झाडाखाली उभे राहावे, मी आतमध्ये एअर कंडिशन बसून मग सगळ्यांना एकेकाला तू इकडे बस, तू तिकडे बस, तू तिकडे बस. मला वाटतं ह्यावर रुबाब करू, पण ते आणू कुठून? ती आयडिया जरा आम्हाला द्या ना. स्वातंत्र्य काळापासून, स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून माझ्या वाडवडिलांची 50 एकर जमीन आहे बागायती, बारमाही बागायती जमीन आहे, बारमाही बागायती. ब्लॉक म्हणतात, ब्लॉक आहेत आमच्याकडे 5-5, 10-10 एकराचे. 200 टन आमच्या कारखान्यात ऊस गेलेला आहे. मला नाशिकमध्ये एक फ्लॅट घेता येत नाही अजून, फ्लॅट एक गुंठावर जमीन नाही. कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं, कोणाची? भुजबळ साहेबांची. कोणाची? भुजबळ साहेबांची. कोणाची? त्यांच्या पिल्ल्याची. अरे हजारो एकर जमीन तुम्ही कुठून आणल्या हो? मला, मी 40 वर्ष राजकारणामध्ये, 15 वर्ष आमदार आहे. शिपायाचे बंगले झाले, मला अजून बंगला बांधता आला नाही, आणि वरून चौकशा पण चालू आहे माझ्याच. हे सगळं सुद्धा तुम्ही आणलंय कुठून? सगळं करून वरून शिरजोर, सो चुवे खाके बिल्ली चले हाचको, अशा प्रकारचा जो त्यांचा प्रकार आहे तो लोकांच्या डोळ्यामध्ये धुळबे करणार आहे. आणि या दोघांची जी मिलीभगत आहे, लक्षात ठेवा, भुजबळला मत म्हणजे गोडसेला मत, गोडसेला मत म्हणजे भुजबळला मत. ते माझ्या नावावरती बदनामी करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करताय मित्रो. या जिल्ह्यामध्ये एका तरी प्रश्नावर खासदाराने, आमदाराने, मंत्र्यांनी एखादी मिटिंग घेतली? नाशिक सहकारी साखर कारखाना, इंडिया बुलचा प्रकल्प, ओझर एचएलच्या संदर्भातल्या कामगाराच्या प्रश्नावर, बऱ्याचशा कामगाराच्या प्रश्नावर केंद्र सरकारचा बोलतो मी, तुम्हाला राज्य सरकारचं नंतर बोलेल. या सगळ्या प्रश्नावर खासदाराने, मंत्र्याने, आमदाराने एकंदरीत मिटिंग घेतली. भुजबळ साहेब म्हणतात मी विकास केला. भुजबळ साहेब तुम्ही विकास केला तर मग कुठे तो विकास? आजही येवल्याला 15-15 दिवस पाणी मिळत नाही प्यायला. आजही नांदगावला, मनमाडला महिना प्यायला पाणी मिळत नाही. मग विकास तरी काय असतो नेमका? विकास कशाला म्हणताय मला एकदा कळू द्या ना तुम्ही. प्यायलाच पाणी नाही म्हणे विकास केला. विकास कसा असतो तो सिन्नरला बघायला या, तुम्हाला दाखवतो विकास कसा असतो. विकासाच्या गोंड्याच नावाखाली तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका. एक प्रश्न यांनी मांडला नाही. शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेचा उद्योग मंत्री काय झोपा काढत होते? एका तरी प्रश्नावर त्यांनी निर्णय, एका तरी प्रश्नावर सरकारला विचारलं? किती उद्योगाच्या बैठका घेतल्या आप्पा? किती उद्योगाच्या बैठका घेतल्या आम्हाला सांगा तुम्ही. मी नारायण राणे उद्योग मंत्री असताना कमीत कमी 10 वेळा बैठक घेतल्या. इंडिया बुल्सच्या बैठका घेतल्या, सगळ्या उद्योग बंद होतानाच्या बैठक घेतल्या, कामगाराच्या बैठक घेतल्या. तुम्ही का घेत नाही बैठका? सरकार तुमचं आहे. तुम्ही ते एकमेकाला पाण्यात पाहायला मारायला निघाले होते. काय माहिती उद्धव साहेब त्याच्या खाण्याचं शिकार करायला निघाले होते. अफजल खानाची शिकार करायला निघाले. कोण? शहाशी. निघाला मोठ्या दुर्मित भेटीसाठी छान उभारीला आणि अशा शामियाने खान डवलं डुल्यात आला, खान डवलं डुल्यात आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी जिरहाटी. मग मला सांगा, मिठी मारायला खानाचा कोथळा बाहेर काढायला गेल्यानंतर अचानक असं काय झालं? त्यांच्या पोटामध्ये मालाचा आवाज आला आणि तुमची मिठी गळून पडली. मोठा माल आहे इथं, चांगलं घबाड मिळेल, कशाला उगीच बसायचं मानगड करीत? लगेच जमून गेलं, लगेच आग गेल्या. 4.5 वर्ष एकमेकाचा गळा
गावात निघालेली माणसं एका रात्रीतून आगले लक्षात आज कसं काय होऊ शकतो? आमचं नाही होऊ शकत बाबा. कोणाची नाही जमलं नाही जमलं कोणाची जमतं. मी या नाशिकमध्ये सिन्नरचा आमदार जरी होतो तरी सुद्धा नाशिकच्या प्रश्नामध्ये इथल्या नाशिकच्या आमदारांनी मंत्र्यांनी जे काम केले नाही ते मी केलेलं आहे. नंबर 1, मुस्लिम समाजाच्या उर्दू हायस्कूलची जागा त्यांच्या नावावर करण्यासाठी नारायण राणे महसूल मंत्री असताना हातात फाईल घेऊन त्या मुस्लिम समाजाच्या ट्रस्टीसह राणेनं सांगितलं सही करा, ही जागा मुस्लिम समाजाला आपल्याला द्यायची आहे. राणेने सही केली आणि फायनल ऑर्डर राणेच्या सहीने मुस्लिम समाजाच्या जागेला मिळाली. लक्षात ठेवा, लिहून ठेवा, माझं चॅलेंज लिहून ठेवा तुम्ही. माझं ज्या मैदानावर सभा चालली आहे, ज्या मैदानावर मी उभा आहे तुम्ही बसले आहात, त्या वंजारी समाजाच्या मैदानाला येण्याची परमिशन मी दिलेली आहे राणे साहेबांकडनं. सिन्नरच्या वंजारी समाजाच्या मैदानाला सुद्धा येण्याची परमिशन मी दिलेली आहे. वाडीवाऱ्याच्या शेतकऱ्यांच्या आमच्या बांधवाच्या बागायती जमिनी उद्योजकासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय मी हाणून पाडला. त्या शेतकऱ्याच्या जमिनी तुम्हाला घेता येणार नाही राणे साहेबांना सांगून त्या जमिनी पण मुक्त केल्या. मराठा विद्याप्रसारक समाजाची वाघ गुरुजी शाळा आहे, त्यांचं आरक्षण बदलून घेतलं. नाशिकचा डीपी प्लॅन राज्य सरकारकडे 2-2.5 वर्ष पडून होता. तो डीपी प्लॅन मी जाऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून मंजूर करून घेतला. खडीकर्षणाचे प्रश्न होते, गहू खरेदीचे प्रश्न होते, सगळ्या जिल्ह्यातले खडीकर्षणवाले कलेक्टर गेलो, राणे साहेबांकडे गेलो, उद्योग मंत्र्याकडे, तो प्रश्न निकाली काढला. मी सिन्नरचा आमदार असताना नाशिकचे प्रश्न सोडू शकतो. तुम्ही तर कॅबिनेट मंत्री, तुम्हाला सगळी सत्ता मिळालेली, तुम्ही काय प्रश्नात लक्ष नाही घातलं? तुम्ही बारीक कोपऱ्यामध्ये कुठतरी 4 फुटाचा एसटी स्टँड बांधता, इकडून ऊन आलं डांगे झाकतायत, त्यांनी काहीच करता नाही, सावली नाही, पावसापासून संरक्षण नाही, कसले स्टँड बांधले? त्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची सोय व्हावी, आपल्या कार्यकर्त्यांना 2 पैसे मिळावे म्हणून जास्तीत जास्त नफ्याची कामं कुठली आहे तीच कामं शोधली, तेवढीच काम निधीतून केली. ती तर प्रत्येक खासदाराला मिळते. वेगळं काय? खासदार निधीच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काय केलंय? आम्ही खासदार निधीच्या व्यतिरिक्त कामं दिली आहेत सिन्नरला. अजूनही भारत देशामध्ये कुणी बस स्टेशन असं बांधू शकत नाही सिन्नर सारखं, बांधलं नाही. माझा दावा आहे, कुठलाही राजकीय पुढारी आणा तुम्ही भारतातला, 30,000 40,000 लोकवस्तीचं बस स्टेशन विमानतळाला लाजवेल असं बस स्टेशन बांधून ठेवलंय. माझा दावा आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठं क्रीडा संकुल 50 एकरमध्ये क्रीडा संकुल फक्त आणि फक्त सिन्नरला आहे, एकाही ठिकाणी नाही. भुजबळ साहेब तुमचं क्रीडा संकुल 2.5 एकरमध्ये, आणि ते पार गेलंय का म्हणजे काहीच नाही, क्रीडा नाही, संकुल नाही. तुमच्या एसटी स्टँडमध्ये डुकरं फिरताय तुम्ही सगळे, तुमच्याकडे मंत्री संत्री सगळे, मग असं का होत आहे? वेळ झालाय पण 2-3 प्रश्न महत्वाचे आहेत. 3 बाला प्रश्नाची उत्तर हवी आहे. एक उत्तर हवे भुजबळ साहेबांकडनं की तुम्ही संपत्ती कशी गोळा केली त्याचं विश्लेषण आम्हाला द्या. दुसरं उत्तर पाहिजे मला उद्धव साहेब ठाकरेंकडनं. तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोललात, संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं बोललात. तुम्ही नाणारचा प्रकल्प रद्द केला. तुमच्या ज्या 3 अटी होत्या त्यात नाणारचा प्रकल्प रद्द करायचा. पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करते ते बोला. माझ्या शेतकऱ्याला नुसत्या घोषणा करून होत नाही. तीन प्रश्न फक्त यांनी का उत्तर सरकारला विचारले, सरकारमध्ये असून सरकारला विचारले की नाणारचा प्रकल्प बंद करणार का? सरकारला करायला लावला, केला.
500 रुपयाच्या घराला घरपट्टी माफ केली, मुंबईमध्ये केली, मान्य. मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच का नाही केली तुम्ही हे मला सांगा. म्हणजे तुम्हाला काय ठोंगी का तुम्ही? शेतकऱ्याच्या याच्यावर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येतं, बाकीच्या प्रश्नावर तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलं. शेतकरी गेला तरी चालेल, मेला तरी चालेल. या प्रश्नाचं शेतकरी कर्जमाफी तुम्ही का नाही करून घेतली सरकारकडनं, त्याचं उत्तर जनतेला द्या. आणि मुख्यमंत्र्यांना माझा तिसरा प्रश्न आहे. मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामध्ये कृषी खात्याला पूर्ण वेळ मंत्री का नाही? एवढं हलका कृषी खातं? ज्या महाराष्ट्रातले शेतकरी ज्यांच्या भरोशावर, त्यांच्या कष्टावर हे राज्य चाललंय, त्यांच्या विषयावर तुम्हाला गांभीर्य नाही? एकनाथ खडसे कृषी मंत्री आणि फुंडकर स्वर्गवासी झाल्यानंतर ते कृषी खातं धुळखात पडलंय. चंद्रकांत दादाकडे दिलंय. चंद्रकांत दादाला वेळच कुठे? उद्धव ठाकरेला मॅनेज करू की महसुलाचे पाऊस सगळे काय की बस सार्वजनिक बांधकाम बघू. लिस्ट व्हॅल्यू, कमीत कमी व्हॅल्यू त्यांनी कृषी खात्याला दिली. हे सरकार उदासीन आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, असा माझा स्पष्ट आरोप आहे. का पूर्ण वेळ मंत्री तुम्ही देवता कृषी खात्याचा? त्याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी पाहिजे. या सर्व पक्षाच्या लोकांनी नाशिकची थट्टा केली मित्र. नाशिकच्या जनतेला यांनी गृहीत धरलेलं आहे. माझं काँग्रेस सोडण्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आता माझ्या आणि पृथ्वीराज चव्हाणांचे अत्यंत चांगले संबंध, अत्यंत चांगला मुख्यमंत्री वसंतदादाच्या नंतर, म्हणून त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे. फक्त एकाच गोष्टीतून त्यांचं माझं वाजलं. त्यांना मी एक प्रश्न विचारला. त्यांना म्हटलं, मुख्यमंत्री महोदय, नगर जिल्ह्याला 15 आमदार आहेत, नाशिक जिल्ह्याला 15 आमदार आहेत, नगरला काँग्रेसचे 3 आमदार आहेत, नाशिकला काँग्रेसचे 3 आमदार आहेत, नगर जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्री विखे आणि थोरात, नाशिकला तुम्ही राज्यमंत्री पण देत नाही. मला नका देऊ, त्या गावीत बाईला द्या. तो मुस्लिम समाजाचा आमचा मालेगावचा आमदार आहे, त्याला द्या. पण तुम्ही आमची अवहेलना करताय, आमचा अपमान करताय नाशिककरांचा, हे मला मान्य होणार नाही. पदं खाली ठेवतात पण तुम्ही नाशिकला न्याय देत नाही, म्हणून मला हा पक्ष मान्य नाही, पक्ष विचार मान्य नाही. मी पक्ष सोडणार आहे तुमचा. त्यांनी मला एकच शब्द सांगितलं की माझ्या हातात नाही, दिल्लीवरनं सगळे आदेश येतात. म्हणजे तुमचे आदेश कुठूनही येऊ, पण माझ्या जिल्ह्यावर अन्याय होत असेल मी थांबू शकत नाही. मी इतर राजकीय पुरवण्यासारखा नाही. आणि आता काय हो, आता का नाशिकला मंत्री नाही? भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार आहे नाशिकमध्ये. देवेंद्रजी, असं काय घडलं? तुम्ही आम्हाला का देत नाही संधी? का आम्हाला गृहीत धरताय? कोणालाही द्या. त्या 2 महिला सक्षम आहेत त्यांना द्या. डॉक्टर दौलतराव आयरांचा मुलगा आहे. दौलतराव आयरांनी ह्या जिल्ह्यामध्ये इतकी मोठी मोठी कामं केली, इतकं चांगलं नेतृत्व दिलंय. त्यांचा मुलगा वारसदार आहे, त्यांना तुम्ही घ्या राज्यमंत्री मंडळात. नसेल तर आमचा बाळासाहेब सानपही चांगला आहे. जरी शिक्षण कमी असलं तरी कर्तृत्वाने चांगला आहे. कोणालाही द्या, पण द्या. नाही, याचा अर्थ आपल्या सर्वांना ते गृहीत धरताय. जिल्ह्याला न्याय नाही. एक मंत्रीपद दिलंय शिवसेनेने, राज्यमंत्री दादाभाऊ भुसे. शेळीचं शेपूट झाकता येत नाही, मासे हाकता येत नाही. म्हणजे ही जर लोक आपल्यावर एवढा अन्याय करत असतील आणि पक्षाचं तिकीट नाही, पक्ष कशाला पाहिजे तुमचे पक्षाचे तिकीट? कोण तुमच्या नावावर दिल्लीत बोटावर करेल? आम्हाला नाशिकवाले आमचे लोक स्वाभिमानाने आम्ही ठरवू देशाचा पंतप्रधान कोण करायचा, ते तुमच्या आदेशाने ठरवणार नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये जाण्यासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला पाहिजे. आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला एक सांग का, तुमचं काय दोष नाही हो. मंत्रिमंडळाच्या लोकांना काही कळतच नाही, त्यांना अनुभव नाही. इतके वर्ष बिचारे खपाटी उपाशी पोटी पडलेले आहेत. कारण काँग्रेस चोरून गेली, राष्ट्रवादी चोरून गेली, आता कोण तुमच्या ताब्यात. खालच्या लोकांना काही समजेना. तुमचं काम पुष्कळ चांगलं आहे.
तुम्ही एकमुखी रुद्राक्षचा गंडा गळ्यात घालून फिरून राहिले. तो गंडा फक्त 2 बटणं काढले, गंडा दाखवला का समोर जाऊन गार होतो. संकट मोचन एकमुखी रुद्राक्ष घेऊन फिरताय मुख्यमंत्री. काही अडचण आली की संकट मोचनचा एक रुद्राक्ष बाहेर काढून दाखवला की गार होऊन जातं सगळे. मुख्यमंत्री महोदय, हा एकमुखी रुद्राक्षाचा गंडा एक दिवस तुमच्यावर गंडांतर आणल्याशिवाय राहणार नाही. आणि या एसीबीच्या चौकशीची धमक्या मला नका देऊ. तुमच्या धमक असेल ना, मला अटक करून दाखवा. धमक असेल अटक करून दाखवा. तुम्ही प्रेमाने म्हटले असते ना तर मी कदाचित माघारही गेलो असतो. आता घे माघार. ही सगळी चौकशी मी स्वतः लावलेली आहे, त्यांनी नाही. मी स्वतः पत्र दिलंय माझी चौकशी करा म्हणून. पेपरला बातमी, एक पेपरच्या बातमीवरती मी माझं पत्र दिलंय. करा चौकशी. मी दोषी असतो तर सजा भोगायला तयार आहे. अरे जिल्ह्यामध्ये कर्जमाफीच्या नावाखाली एक संस्था शेवटची शिल्लक राहिली, ती अखेरचा श्वास घेते. जिल्हा बँक टिकणार नाही मित्र. बँकेत संचालक आहे, माझ्या डोळ्याने पाहतो. लोकांचे डिपॉझिट बँकेमध्ये, लग्नाला पैसे नाही, दवाखान्याला पैसे नाही. एकाही शेतकऱ्याला आम्ही कर्ज देऊ शकलो नाही वर्षभरामध्ये, 2 वर्षात. कसा शेतकरी जगेल? कुठल्याही बँकेमध्ये शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही. कुठल्या बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेऊन जा, कोणत्या शेतकऱ्याला कर्ज मिळतं बघा. ज्यांना ज्यांना कर्ज माफ झाली त्यांना पुन्हा कर्ज नाही. आणि 10 लाख रुपये ज्यांचं कर्ज आहे, नाशिकचा शेतकरी मोठा आहे. 10 लाख रुपये ज्याचं कर्ज आहे त्याला 1.5 लाख रुपये माफ आहे. कधी त्याने 1.5 लाख भरले तर 10 लाख त्याला 8-8.5 लाख त्याने भरले तर त्याला 1.5 लाखाची माफी. मला सांगा 1.5 लाख त्याजवळ असतील तो भरील ना. 2016ला कर्जमाफी झाली, आज 18 आहे, 19 आहे. 2 वर्ष झाले कर्जमाफी. इतके वेळ कर्जमाफी चालते. 10 लाखाच्या कर्जाचे 12,80,000 झाले 14%. मग ते 1.5 लाख गेले कुठे तुमचे? काय उपयोग त्या 1.5 लाखाचा? काही कॅल्क्युलेशन, काही हिशोब, काही अकाउंटन्स. पैसे 10 लाख तसेच त्याच्यावर 2,80,000 वाढले, म्हणजे 12,80,000 कर्ज झालं, 1.5 लाख त्याला मिळाले नाही. मग अशा पद्धतीची कुठे कर्जमाफी असते का? असं कुठे धोरण असतं का? भविष्य काळामध्ये जिल्हा बँक पण टिकणार नाही, कारखाने टिकले नाही, साखर कारखाना दिवसेंदिवस लागलेला आहे. हे प्रश्न सोडवायचे कोणी आणि कधी आणि कसे? कोण सोडवणार? आणि तुम्ही का नाही सोडवले भुजबळ साहेब? आप्पा तुम्ही का नाही सोडवले? एक तर मिटिंग, कारखान्या संदर्भात मिटिंग, बँकेच्या संदर्भात मिटिंग, काही ठोस निर्णय. मागच्या 15 वर्ष आणि हे 5 वर्ष तुम्ही कुठलाही या ठिकाणी निर्णय दिलेला नाही, प्रश्न सोडवलेला नाही. मग सातत्याने लोकांची दिशाभूल करून तुम्ही करणार असाल तर मग ह्या जनतेला तुम्ही विटीच धरतात. खुर्च्या अडकून बसलेत तुम्ही. लोकसभेचा खासदार या नाशिकच्या जनतेने कधी पाहिलंच नाही. धड खासदारांचं काय काम असतं हे तुम्हाला मी दाखवून देईल. खासदार हे काम करत नाही, आमदार हे काम करत नाही, आणि गल्ली बोळात गटरी बुजवल्या तेवढंच फक्त उदाहरण सांगतात. खासदारचं हे काम आहे. IT इंडस्ट्री नाही, एका इंडस्ट्री नवीन येत नाही. जुन्या इंडस्ट्री त्या पण निघून गेल्या, बंद पडल्यात, कामगार देशोधडी लागलेत. केंद्र सरकारचा HL आणि यांना काही काम नाही प्रेसला. मग हे सगळे प्रश्न सोडवणार कोण, बोलणार कोण याच्यावरती? तुमचा अनुभव घेतलाय आम्ही दोघांचा, आणि मग यांचा अनुभव असताना परत यांच्याच पाठीमागे उभे राहा. मग जी लोक वर्षानुवर्ष माझ्या पाठीमागे उभी आहेत, ज्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे न्याय हवा आहे, त्यांना मी काय करू? त्यांना मी सांगू काय? त्यांना मी सांगू भुजबळला जाऊन भेटा? त्यांना मी सांगू आपण जाऊन भेटा? मी काय तेवढा जाऊन पत्रिकात बसू? करू काय? मला माझ्या कार्यकर्त्यांसाठी लढाई करावीच लागेल, आणि म्हणूनच माझी अपक्ष उमेदवारी आहे. आता सुद्धा आपली सभा चालू आहे. नाशिकच्या सगळा केबल बंद आहे.
केबलवार पण त्यांचंच. कोंबडं झाकल्याने दिवस उभ्याचा राहत नाही. अशा प्रकारचे अनेक प्रयत्न ते करणार आहेत. या पुढच्या काळात ते खूप करणार आहेत. पण तुम्हाला एक सांगून ठेवतो, नाशिककरांचा पण एक इतिहास आहे, नाशिककरांची पण एक खासियत आहे. नाशिकचे लोक बोलत नाही पण केल्याशिवाय राहत नाही आणि परिवर्तनवादी आहे. 40 वर्षात 50 वर्षात त्यांनी खासदार कधीच रिपीट केला नाही. चांगल्या चांगल्या नेत्यांना संधी दिली नाही. तो दोघे काहीच कामाचे नाही, कवडीमोल कामाचे. पण नाशिकने देशामध्ये इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, टाटा, मोठमोठ्या उद्योजकांना, मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांना देशामध्ये कुठल्याही लोकसभेच्या मतदारसंघामध्ये बिनविरोध दिलं नाही. ते फक्त नाशिकने दिलं. ते फक्त नाशिकने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध दिला. हा इतिहास हा नाशिकचा इतिहास आहे. खासदार रिपीट होत नाही, हा इतिहास हा नाशिकचा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण देशामध्ये जेव्हा गेले, तेव्हा वृत्तपत्रवाल्यांनी बातमी लिहिली, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आणि कणखर अशी ही महाराष्ट्राची छाती घेऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण देशाचं संरक्षण भूषवित असताना आपल्या सैनिकांना मार्गदर्शन करायला सरहद्दीवर गेले होते. त्यावेळेस चीनचं आपलं युद्ध सुरू होतं. काय सांगा, यशवंतराव चव्हाण यांनी एका शब्दामध्ये चीनची त्यांनी खिल्ली उडवली. उनको बोलो वो अगर चीन है तो हम प्राचीन है. एवढ्या एका शब्दामध्ये सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी केलं, ज्यांनी एचएलचा कारखाना आपल्याला दिला, त्यांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. आणि आता पुन्हा हा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा इतिहास घडवणार, ऐतिहासिक निवडणूक होणार आणि अपक्ष खासदार फक्त आणि फक्त नाशिक लोकसभा जाऊ शकतो. हा संदेश संपूर्ण भारताला गेला पाहिजे. कळू द्या भारताच्या जनतेला की नाशिकची जनता अशी हे आहे. इतिहास फक्त नाशिकच घडवतोय, नाशिकच ठरवतोय काय करायचं ते. प्रश्न तर सुटतीलच, प्रश्न सोडूच. प्रश्न सोडण्यासाठी मला अजेंडा देण्याची गरज नाही. जिथं उभा राहतो तिथं प्रश्न सोडवतो. हातभर अजेंडा घेऊन कागद फेकून दिल्यापेक्षा प्रश्न सांगा, प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. या नाशिकच्या स्वाभिमानी जनतेने एकदा मला संधी देऊन पहा. यांना दिली, दोघांना अनेकांना दिली आहे. एकदा माझा अनुभव घेऊन पहा. कशी असते खासदारकी, कशी असते संसद, हे मी तुम्हाला दाखवेन आणि ते तुम्ही करणार आहात. अपक्षाचे लोक पक्षाच्या लोकांपेक्षा जास्त कर्तृत्व नाही, तुम्हाला मी सांगून देईल. पक्षाचे लोक बोटवर करतील दिल्ली जाऊन, मी बोटवर करणार नाही. मी माझ्या नाशिकसाठी तुम्ही काय करता ते पहिलं कमिटमेंट करा माझ्याशी, नंतर ठरेल तुम्हाला पाठिंबा द्यायचा का नाही द्यायचा. नाशिकचे लोक देशाचा पंतप्रधान ठरवणार आहेत मित्र हो. नाशिकची जनता देशाचा पंतप्रधान ठरवणार आहे. कळू द्या संपूर्ण देशाला. नुसत्या पैशावर, नुसत्या दहशतवादावर, नुसत्या ताकदीवर निवडणुका जिंकता येत नाही. तर पैसे नसताना सुद्धा केवळ जनतेच्या आधारे, केवळ जनतेच्या लाटेवर खासदार निवडून जाऊ शकतो. आणि हा ढाण्या वाघ जाणार नाही घुसणार संसदेमध्ये. त्यामुळे अत्यंत जागरूकपणे काम. मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा. गेले 8-10 दिवस माझे कार्यकर्ते पहाटे 4 वाजता आया भगिनी स्वयंपाक करून, डबा करून, डबे बांधून फिरताय, लोकांच्या घरोघर जात आहे. गाडी स्वतःची, पेट्रोल स्वतःचं, जेवण स्वतःचं, गावगाव लोकांनी पाया पडतायत. पुन्हा ते दिवस आठवले, पूर्वीच्या काळात ज्या निवडणुका होत होत्या त्या निवडणुका आज मला, ही निवडणूक माझ्या निमित्ताने मला बघायला मिळते. काही अपेक्षा नाही हो लोकांच्या माझ्याकडनं.
त्यांच्याकडे चौथा माणूस गाडी बसायचा म्हटला तो संध्याकाळचं काय. इथं कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारची मागणी नाही. बिंबीच्या देठापासून मनापासून आमचा माणूस दिल्लीत गेला पाहिजे यासाठी दारदार लोक या ठिकाणी भीक मागताय. होय, मला अभिमान आहे माझ्या माणसाचा. त्याच लोकांसाठी मी लोकसभेत चाललोय. मला नेत्यांची गरज नाही. मी या 200 नेत्यांबरोबर मी एकटा नेता सफिशियंट आहे. सगळ्यांना सर्व पक्षीय नेत्यांना सफिशियंट आहे, त्या पुरेच आहे. त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो, आता तरी गपचूप मला मत टाका, नाहीतर जर मी खासदार झालो तर तुमच्या सगळ्यांच्या खुर्च्या खाली करून टाकील. हे सगळे नवीन पिढीचे लोक, यांना सगळ्यांना मी पुन्हा सत्ता उपलब्ध करून देईल. यांच्यासाठी लढेल, यांच्यासाठी मी निवडणुका लढवेल, यांच्या व्यासपीठावर जाईल, यांना निवडून आणेल मी आणि नाशिकचं राजकीय वातावरण बदलून टाकेल. या भुजबळाने राजकारणाचा या जिल्ह्याचा वाटोळं केलं. काय मागणं पण निवडणुका केल्या, पैशाची कुणी बरोबरच आहे. कधी नव्हतं या जिल्ह्यामध्ये असं एकदम इतकं पैशाचं राजकारण देशोधडीला लागले राजकारणी. काही नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी आमदार संध्याकाळी खायला घेतले राहिलं. भुजबळीची स्पर्धा करता करता पैसे वाटता जेवढं कमवलं त्याचं डबल गेलं. काय प्रथा आणि परंपरा आहे, काय विचार आहे. पैशाच्या जोरावर निवडणुका, दहशतीच्या जोरावर निवडणुका, धमक्या, या जोरावर जर तुम्ही निवडणूक करणार असाल तर जिंकण्याचं स्वप्न दूर. आता ते दिवस राहिले नाही. आता सामान्य माणूस जागा झालाय, गोरगरीब जनता जागी झाली आहे. दऱ्याखोऱ्यातला आदिवासी माणूस या ठिकाणी आज माझ्या पाठीशी उभा आहे. सर्व जाती धर्माची माणसं माझ्या पाठीशी उभी आहे. कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पक्षवाद नाही. फक्त काम आणि काम विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. या लोकसभा मतदारसंघाचं चित्र बदलल्याशिवाय मी राहणार नाही. त्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला अपेक्षित आहे. मित्र, तुमच्या समोर मी नतमस्तक होतो. 2 हात आणि 1 डोकं, या पलीकडे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. त्यावरती तुमची जी पाठिंबा आणि साथ मला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे भक्कमपणे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती की आपण गाड्या व्यवस्थित घेऊन जा. कुठल्याही प्रकारची घाई गर्दी करू नका, राष्ट्रगीतासाठी कारण सर्वांनी उभं आपण राहायचंय. खूप लांबून आलात. आपल्या गाड्या आपण व्यवस्थित घरी गेलं पाहिजे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला परत उद्यापासून पुन्हा कामाला लागायचं आहे. त्या हिशोबाने प्रत्येकाने आपल्या गाडीची आणि आपली दखल घ्या. आपल्या बरोबर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जा. आपण सर्वजण ह्या आवर्जून आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. या मैदानाला 4 दरवाजे आहेत, त्यामुळे